मंडळी, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जणू शांतता पसरली. पण ही शांतता फार काळ टिकणारी नाहीये. अजित पवार यांच्या जाण्यानं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद रिक्त झालं, राष्ट्रवादीचं नेतृत्व हरवलं आणि त्यामुळं राजकीय हालचालींना वेग आला. दरम्यान आता अजितदादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार का, अशी चर्चा सुरू आहे. तसंच पवार कुटुंबीय एकत्र येणार, त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जातीये. म्हणूनच दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? अजित पवार गटाच्या नेत्यांचं म्हणणं काय? शरद पवार कोणती भूमिका घेणार आणि अजित पवार यांच्या जाण्यानं आता राजकीय समीकरण कसं असणार आहे, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच पडलाय. त्यातच राजकीय वर्तुळात आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी पुढाकार घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना एका सूत्रात बांधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं कामकाज पुढे घेऊन जावं, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक आणि अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला बारामतीमध्ये पोहोचले. त्यावेळी भेटीपूर्वी त्यांनी अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं. त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं का आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर देखील आपली भूमिका मांडली आहे. मंडळी, अजित पवार यांच्या जवळच्या आणि राजकीय सल्लागारांनी अशी थेट भूमिका मांडल्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चा जास्तच वाढल्यात. दरम्यान अजित पवार यांच्या जागी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, असा आग्रह राष्ट्रवादीतील अनेक नेते, मंत्री आणि आमदार करतायत. अजितदादांच्या अनुपस्थितीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी घरातलंच नेतृत्व पुढे यावं, अशी भावना पक्षात ठळकपणे दिसून येते. पुढच्या 2-3 दिवसात अजित पवार यांच्या जागी विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी आमदारांची बैठक होईल. ही बैठक फक्त औपचारिक नसेल, तर राष्ट्रवादीच्या पुढील राजकीय दिशांचे संकेत देणारे ठरणार आहे. याचवेळी अजित पवार यांच्या जागी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र कुणाकडे जाणार, यावर देखील चर्चा रंगलायत. अनेक नावं देखील समोर येत असली तरी सध्या सुनेत्रा पवार यांचंच नाव सगळ्यात आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. अर्थात या शर्यतीत फक्त एकच नाव नाहीये. खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांचीही नावं चर्चेत आहेत. मात्र या चर्चांमध्ये ठामपणे कुणी काही सांगायला तयार नाहीये. सगळीकडे एकच सूर आहे, निर्णय एकमतानं व्हायला हवा. पक्षातील बहुसंख्य मंत्री आणि आमदार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे असल्यामुळं येणाऱ्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाचाच आग्रह धरला जाईल, अशी चर्चा आहे. काही नेत्यांच्या मते त्यांची निवड एकमतानं होण्याची दाट शक्यता आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी तर उघडपणे सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच हवं, अशी भूमिका मांडली आहे. पण या सगळ्यात एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. जर सुनेत्रा पवार यांनी हे पद स्वीकारायला नकार दिला तर काय? हा प्रश्न सध्या पक्षातल्या नेत्यांना अस्वस्थ करतोय, कारण त्यानंतर नेतृत्वाचा पर्याय शोधणं जास्तच कठीण ठरू शकतं. म्हणूनच अजित पवार यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार का, की राष्ट्रवादीतूनच एखाद्या दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. कारण पवार कुटुंब एकत्र ठेवायचं असेल आणि राजकारणात प्रभावीपणे टिकून राहायचं असेल, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. मात्र हे एकत्र येणं तितकंसं सोपं नाहीये. कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूंनी घडामोडींना वेग आलाय. सत्तेची समीकरणं, नेतृत्वाची स्पर्धा आणि भविष्यातील राजकीय दिशा, या सगळ्यांचा तोल सांभाळत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्या तरी त्या प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक राजकीय अडथळे पार करावे लागणार आहेत. दरम्यान पक्षाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून भेटीगाठी सुरू झाल्यात. त्याचवेळी अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे रिकामे झालेल्या खात्यांचा कारभार कुणाकडे सोपवायचा आणि पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व कोण सांभाळणार, यावर पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सखोल चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, देवेंद्र फडणवीसांसोबत आज प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना एवढंच सांगितलंय की लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे. पक्षातल्या आमदारांशी चर्चा करूनच आम्ही अंतिम निर्णय घेणार आहोत. आजच्या भेटीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची कोणतीही चर्चा झालेली नाहीये. उपमुख्यमंत्री पदावर कोणाची निवड करायची हे आमदारांच्या भावना लक्षात घेऊन ठरवण्यात येईल. सगळ्यांच्या भावना समजून घेऊनच आम्ही निर्णय घेऊ. मात्र मंडळी, सध्याची परिस्थिती बघता या कठीण काळात पक्षातलेच काही अनुभवी आणि वरिष्ठ नेते एकत्र येऊन आपल्यातल्याच एखाद्या विश्वासू नेत्याच्या हाती सूत्र देऊन पक्ष पुढे नेण्याचा निर्णय घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. या भूमिकेत पक्ष अचानक मोठे निर्णय घेण्याऐवजी जसं जसं राजकारण पुढे सरकल तसं तसं पावलं टाकेल असं वाटतंय. परिस्थितीची चाचपणी करत योग्य वेळी निर्णय घेत पक्ष टिकवणं आणि अजित पवारांचं राजकीय स्वप्न जिवंत ठेवणं हाच या नेत्यांचा मुख्य उद्देश असेल. मात्र आता अजितदादांच्या जाण्यानं कमकुवत झालेल्या पक्षाला शरद पवार अशा स्थितीत सोडणार का असा देखील प्रश्न निर्माण झालाय. मात्र राष्ट्रवादी पक्ष फुटला तेव्हा अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले आणि भाजपासोबत गेले तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण त्या निर्णयानंतरही शरद पवार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. भाजप सोबत न जाण्याचा निर्धार त्यांनी फक्त एकदा नाही तर वारंवार स्पष्ट केलाय. भाजप हा जाती आणि धर्माच्या आधारे राजकारण करणारा पक्ष आहे. तर आपली विचारसरणी धर्मनिरपेक्षतेची आहे म्हणून आपण भाजप सोबत जाऊ शकत नाही हे शरद पवार सातत्यानं सांगत आलेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. अजितदादांच्या जाण्यानंतर उभ्या राहिलेल्या या नव्या वास्तवात शरद पवारांसमोर मोठं द्वंद्व उभं ठाकलंय. हा प्रश्न फक्त एखाद्या युतीचा नाहीये तर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या राजकीय भवितव्याचा आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर पवार घराण्याचं वर्चस्व पुढे कसं टिकवायचं हा त्याहून मोठा आणि कठीण प्रश्न आता समोर आलाय. याच कारणामुळं पुढच्या काळात टोकाची भूमिका घेण्याऐवजी समन्वयाचा मार्ग निवडला जाऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जाते. दोन्ही राष्ट्रवादी गट वेगवेगळे निर्णय घेण्याऐवजी एकमुखी भूमिका घेतील किंवा छोटा गट मोठ्या गटाला मूक संमती देईल असा राजकीय तडजोडीचा फॉर्म्युलाही पुढे येऊ शकतो. मंडळी, सध्याची परिस्थिती बघता राष्ट्रवादी काँग्रेस समोरचा हा काळ अत्यंत निर्णायक आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी फक्त एका पदाची नाहीये तर नेतृत्वाची, विश्वासाची आणि राजकीय दिशेची आहे. अशा कठीण काळात पक्षातले अनुभवी आणि वरिष्ठ नेते एकत्र येऊन मोठं धक्कादायक निर्णय घेण्याऐवजी सावध पावलं टाकण्याची भूमिका घेतील अशी शक्यता अधिक दिसतीये. पण मंडळी, एक गोष्ट मात्र नक्की आहे की अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीचं राजकारण आता जुन्या चौकटीत राहिलेलं नाहीये. आता इथं भावनिक निर्णय चालणार नाहीत तर राजकीय संयम आणि दूरदृष्टीच निर्णायक ठरणार आहे. आणि याच निर्णयांवर ठरणारे राष्ट्रवादीचं भवितव्य, पवार कुटुंबाचं राजकीय वर्चस्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार यांच्यापासून वेगळे झालेले नेते पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतील का? आणि शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणतील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.